कर्जत तालुक्यामध्ये बदलापूर सारखी घटना समोर आलेली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चिमुकल्या पीडित मुलींवर स्कूल बसमधील क्लीनर असलेल्या तरुणानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे। या मुली अवघ्या 5 वर्षाच्या आहेत। कर्जत तालुक्यातून त्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन येणारी ही स्कूल बस मधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालंय। शाळा आणि शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का, हा गंभीर प्रश्न आता समोर येऊन ठेपलाय। दरम्यान पोलिसांनी या संशयित आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। करण दीपक पाटील वय 24 असं या संशयित आरोपीचं नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणार आहे। त्या पीडित मुलींनी आपल्या घरी पालकांना ही माहिती दिली। नंतर पालकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। आरोपी करण हा त्यांना बसमधील ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसून त्यांच्या अंगाशी खासगी भागांना अश्लीलरित्या स्पर्श देखील करायचा। तसेच त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाण सुद्धा करायचा। हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलंय। आपल्या पीडित मुलींची लैंगिक छेड काढली जात असल्याचं पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील मुलीच्या आईनं केलाय। त्यामुळे आता संताप अधिकच वाढलेला आहे। सदरची घटना घडल्यानं याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी देखील घटनेची दखल घेऊन या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे।